24 अगस्त गणेश उत्सव के दौरान पर्यावरण संरक्षण को ध्यान में रखते हुए पनवेल महानगर पालिका ने नागरिकों से अपील की है कि वे गणेश विसर्जन घर के पास बनाए गए कृत्रिम तालाबों में ही करें। महापालिका प्रशासन का कहना है कि पारंपरिक रूप से नदी, नालों और समुद्र में मूर्तियों के विसर्जन से प्रदूषण बढ़ता है, जिसे रोकना अब समय की मांग है। इस पहल के तहत महापालिका द्वारा पनवेल शहर और परिसर में लगभग 76 स्थानों पर कृत्रिम तालाबों का निर्माण कार्य शुरू कर दिया है। इन तालाबों में स्वच्छ जल की व्यवस्था रहेगी और मूर्तियों के विसर्जन के बाद निकलने वाले अवशेषों का वैज्ञानिक पद्धति से निपटारा किया जाएगा। महापालिका ने नागरिकों से अपील की है कि वे पर्यावरण को सुरक्षित रखने के लिए प्रशासन के इस कदम में सक्रिय सहयोग दें और अपने गणेश उत्सव को पर्यावरण पूर्वक तरीके से संपन्न करें। महानगर पालिका की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी आयुक्त एवं प्रशासक मंगेश चितले के मार्गदर्शन में पर्यावरण अनुकूल गणेश उत्सव के लिए विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए हैं। इसी के अंतर्गत पनवेल महानगर पालिका की ओर से पर्यावरण अनुकूल गणेश सजावट प्रतियोगिता का आयोजन किया गया है। इस प्रतियोगिता में भाग लेने वाले विजेताओं के लिए कुल 1 लाख रुपए के पुरस्कार रखे गए हैं। नागरिकों से अपील की गई है कि वे उत्साहपूर्वक इस पहल में सहभागी बने। साथ ही महानगर पालिका की ओर से पर्यावरण अनुकूल गणेश उत्सव की इस सप्त सूत्री को अपनाने का आह्वान महानगर पालिका की ओर से उपायुक्त स्वरूप खारगे ने किया है। गणेश उत्सव के पारंपरिक उत्साह के साथ साथ पर्यावरण संरक्षण को मुख्य उद्देश्य मानते हुए पर्यावरण अनुकूल गणेश सजावट प्रतियोगिता में भाग लेने वाले प्रतिभागियों को सजावट के लिए कागज, कपड़ा, फूल जैसी प्राकृतिक और पर्यावरण अनुकूल वस्तुओं का ही उपयोग करना होगा। महानगर पालिका द्वारा घोषित की गई सप्त सूत्री भी इस प्रतियोगिता का आधार बनेगी। नमस्कार, यावर्षी आपण सर्वांनी गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया। पनवेल महानगरपालिकेने जाहीर केलेली सप्तसूत्री शाडू मातीची मूर्ती, नैसर्गिक रंग, कागद कापडाची सजावट, घरगुती विसर्जन आणि निर्माल्य व्यवस्थापन यांचे पालन करून आपण गणरायासोबत निसर्गाचाही सन्मान करूया। तसेच पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेत सहभागी होऊन या उपक्रमाला बळ देऊया। चला तर मग एकत्रितपणे साजरा करूया उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरण। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, आपल्या सर्वांच्या लाडक्या गणेशोत्सवाला यंदा आपण अधिक अर्थपूर्ण करूया, निसर्गाचा सन्मान राखू। पनवेल महापालिकेने उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा या मोहिमेअंतर्गत नागरिकांसाठी पर्यावरणपूरक सप्तसूत्री जाहीर केलेली आहे। शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंगाचा वापर, कापड, कागद, फुलांची सजावट, कमी आवाजात मंगलमय पूजा, घरगुती विसर्जन आणि निर्माल्य कलश काढणे या सूत्रांचे पालन करून आपण गणरायाचे स्वागत पर्यावरणपूरक पद्धतीने करूया। तसेच पनवेल महापालिका आयोजित पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेत आपल्या कल्पकतेला वाव द्या आणि सक्रिय सहभाग नोंदवा। चला गणरायाला आणि निसर्गाला आपण एकत्र वंदन करूया। उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, आपण सर्वजण उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो, पण या उत्सवाबरोबरच आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे ही देखील आपली जबाबदारी आहे। पनवेल महानगरपालिकेतर्फे उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सप्तसूत्री नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे। त्यापैकी 1, श्री गणेशाची मूर्ती ही लाल मातीची किंवा शाडूची असावी। 2, पर्यावरणपूरक वारसा नव्या पिढीला देत आपल्या घरातील लहान मुलांच्या हस्ते मातीची मूर्ती घडवून त्याचीच प्रतिष्ठापना आपण करावी। 3, मूर्तींना शक्यतो नैसर्गिक रंगच लावावेत। 4, घरातील मखर, आरास, सजावट ही कागद, कापड किंवा फुलांची करावी। 5, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा आणि आपल्या इष्टदेवतेची आराधना मंगलमय संगीताने आणि कमी आवाजात करावी। 6, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने घरीच एका मोठ्या ड्रममध्ये स्वच्छ पाण्यामध्ये मंगलद्रव्य घालून त्यामध्ये श्रींचे विसर्जन करावे। आणि 7, गणेश विसर्जनाच्या वेळेस आणलेले निर्माल्य ही निर्माल्य कलशामध्येच कागदी पिशवीमधून टाकावे। या सप्तसूत्रीचे पालन करून आपण गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करू शकतो। तसेच पनवेल महानगरपालिका पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहे। आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे असे मी आपल्याला आवाहन करतो। चला गणरायाला पर्यावरणपूरक पद्धतीने स्वागत करूया आणि आपल्या पुढच्या पिढीला स्वच्छ सुंदर भविष्य देऊया। गणपती बाप्पा मोरया। प्रिया, बाप्पाची मूर्ती किती गोड आहे बघ ना। खूपच गोड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती शाडूची आहे।
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सुरुवात ही शाडूच्या मूर्तीपासूनच होते. पनवेल महानगरपालिकेने उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा या उपक्रमाअंतर्गत जी सप्तसूत्री जाहीर केलेली आहेत ना, त्यातलं हे पहिलं सूत्र, मूर्ती ही शाडूच्या मातीचीच असावी. खरंय. आणि दुसरं सूत्र काय, तर ही मूर्ती घरातल्या लहान मुलांकडून बनवून घ्यावी आणि त्यांच्याच हस्ते याची प्राण प्रतिष्ठापना करावी. आणि तिसरं सूत्र, नैसर्गिक रंगांचा वापर करणे. आणि चौथं सूत्र, गणपतीची आरास ही नॅचरल गोष्टींनी करावी. म्हणजे तो थर्मोकॉल वगैरे नको, त्याच्यापेक्षा कापड, फुलं, कागद या गोष्टींनी आरास करावी. आणि पाचवं सूत्र, आपण पारंपरिक वाद्यांनीच गणपतीची आराधना करू. हो. त्यांना डीजे, डॉल्बी वगैरे नकोस होतात. आणि त्रास किती होतो म्हाताऱ्या लोकांना, प्राण्यांना किती त्रास होतो. आणि सहावं सूत्र हे विसर्जनाच्या वेळेस. विसर्जन हे घरीच ड्रम मध्ये पाण्यात करावं, म्हणजे नदी, तलाव, समुद्र हे स्वच्छ राहतात. आणि शाडूची मूर्ती असल्यामुळे बाप्पाचं विसर्जन अगदी लगेच होतं. लगेच. सातवं सगळ्यात महत्वाचं सूत्र, निर्माल्य हे कलशातच टाका. प्रिया, आपण ना निर्माल्य कलशातच टाकूया, म्हणजे त्यांनी काय होईल, व्यवस्थित योग्य व्यवस्थापन होईल त्या निर्माल्याचं, हो की नाही? हो. आणि हे विसरू नकोस प्रिया, पनवेल महानगरपालिकेने पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. वाह, आपण भाग घेऊया ना? नक्कीच. आपली सजावट तर पर्यावरण पूरक आहेच. चला तर मग निसर्गाला आणि गणरायाला वंदन करूया. उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा. गणपती बाप्पा मोरया.